हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. गावाकडची ही सुंदर सकाळ आणि सुंदर दिवसाची सुरुवात अगदी सकाळपासूनच मी केली होती. व्हिडिओला देवपूजा वगैरे सर्व झालं आहे आणि इथं आता दुपारचा टायमिंग आहे. मस्त असं बाहेर आम्ही सगळे कामं झाले आणि थोडंसं इकडं शिवला घेऊन मी फिरत होते. तर आजूबाजूला बघू शकता तुम्ही ऊन पण पडलं आहे आणि मस्त असं हिरवंगार आणि झाडाखालची सावली. तर खूप छान वाटत होतं आणि त्यामुळेच थोडंसं बाहेर खेळतो आहे शिवसुद्धा आमचा. आणि मग मी पण थोडंसं बाहेरच मग थोडासा टाईमपास केला त्याच्यासोबत. अवनी स्कूलमध्ये गेलेली आहे आणि बघ घरामध्ये कोणी नसतं, मी आणि शिव असतो. हे बघा झाडांना किती छान फुलं येत आहेत. रोज खूप छान आणि सुंदर हे फुलं येत असतात आणि भरपूर प्रमाणात फुलं येतात या सदाफुलीला. सदाफुली आणि जास्वंदी हे दोनच झाडं आहेत आणि मोगऱ्याचं पण आहे, पण मोगऱ्याला काही सध्या फुलं नाही येतं. फक्त सदाफुली आणि जास्वंदीला खूप जास्त प्रमाणात फुलं येतात आणि पूजेसाठी आम्ही मग वापर करतो. आणि बाकीचे तर दिवसभर असतात झाडांना. तर खूप छान वाटतात ते फुलं आणि फुलांकडे बघितलं की खूप समाधान वाटतंय. हे बघा आमच्या शेळ्या इथं कसं गवत खात आहेत, काही बसल्यात नाही का. थोडंफार खाऊन झालं की काही जण बसून जातात, पण काही अशा आहेत त्यांना दिवसभर म्हटलं तरी गवतच खात राहतील अशा पण शेळ्या आहेत त्यामध्ये. तर ही बघा चिमणी आलेली आहे स्पोर्जमध्ये. तर खूप छान दिवसभर पक्ष्यांचा चिवचिवाट आणि झाडांचे नाही का हवा या सर्व गोष्टी इथं चालूच असतात. आणि हे सीताफळ आलेले आहेत झाडांना, भरपूर प्रमाणात सीताफळ पण आले तर आणि थोडेसे आता मोठे मोठे व्हायला लागले तर आणि काही दिवसातच पिकतील ते असं वाटतंय. भरपूर प्रमाणात सीताफळ आलेले आहेत. झाड तर छोटंसंच आहे. तर त्याच्यानंतर मग थोडंसं आम्ही बाहेर बसलो आणि म्हटलं आता शिवला पण झोपू घालावा. हे बघा आमचं ट्रॅक्टर पण चाललं आहे आणि शिव पण इकडे आता झोपला आहे निवांत असा. आणि ना मला गव्हाचं पण दळण करायचं होतं, म्हणूनच म्हटलं ह्याला जरासं झोपू घालावे आणि नंतरच दळण करावं, कारण मध्ये मध्ये करत असतो. आणि हे जे आहे करडू ते पण उन्हात बसलं होतं म्हणून मग मी त्याला उठवलं. तर मग ते पळून गेलं सावलीमध्ये आता. तर आता मग दळण करून घ्यायचं आहे मला. आणि हे बघा ऊन अजून किती चमकतं आहे, पूर्ण असं चेहऱ्यावर चमकतं आहे आणि असं बघवत नाही उन्हाकडे. पण जाऊन आले मी ते करड्याला हाकलून आले आणि इथं आता दळण पूर्ण काढलं आहे मी. गव्हात जरा खडे पण असतात जास्त, शेतातले गहू घरचे गहू असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात खडे वगैरे त्यामध्ये असतात. पण हे जरा स्वच्छ करून दिलेले आहेत, मग जास्त काही नाही आहे, थोडाफार कचरा आहे त्यामध्ये.
दळण वगैरे झालं तोपर्यंत अवनी पण स्कूलमधून आली आणि शिव पण उठला होता. मग त्यांच्यासाठी छान असे पोहे बनवले आणि आता मस्त असे पोहे खात आहेत ते दोघंजण. चिप्स पण आहेत त्यासोबत आणि शिव पण अवनीसोबत खातोय मस्त असे पोहे. आणि ना दुपारनंतर असं खूप जास्त प्रमाणात आभाळ आलं होतं, जोराचा पाऊस येईल असं वाटत होतं. हे बघू शकता तुम्ही, खूप आभाळ आलंय. पाऊस येण्याची शक्यता आहे. गरम पण मस्त असं वातावरण झालंय आणि इकडे खात आहेत हे दोघे जण पोहे, मस्त एन्जॉय करत शिव पण आणि अवनी पण. तर बाकीचे संध्याकाळची कामं करून घेतली सगळी, झाडं वगैरे मारून आणि त्यानंतर मग फ्रेश पण झाले जरासं आणि आवरून घेतलं आता सगळं काही. आणि खूप जास्त आभाळ आलं होतं, वाटलं की पाऊस जोराचा येणार आहे. मस्त अशी गार हवा पण सुटली होती, त्यामुळे फ्रेश वाटत होतं. सर्वांना संध्याकाळचे नाही का 5:30 वाजलेले आहेत आणि एवढं आभाळ आलं इकडं, असं वाटतं आता खूप जोराचा पाऊस येणार आहे. आमच्या अवनी पण स्कूलमधून आली आहे आणि आज सगळ्यांना उपवास असल्यामुळे तिला काय जेवण शिल्लक राहिलं नव्हतं. सकाळी खिचडीच घेऊन गेली होती साबुदाण्याची. मग आता पोहे बनवले, आता पोहे खात आहेत दोघं जण. माकल वातावरण कसं झालंय बघा. छान हवा सुटली आहे आणि मगाशी एवढं गरम होत होतं, आता ना वारं सुटलंय आणि मस्त वाटतंय जरासं. संध्याकाळ झाली की गावाकडे ना जनावरे खूप जास्त वरडत असतात. त्यांना संध्याकाळच्या टायमाचा चारा खाण्याची सवय असते, त्या टायमाला बरोबर ते वरडत असतात. तसेच आमचे पण आता इथं जनावरं वरडत बसल्यात आणि खूप जास्त आभाळ आले, हवा सुटली आहे मस्त असं आणि जनावरांचा वरडण्याचा आवाज, चिमण्यांचा तर खूप भारी वाटत होतं संध्याकाळच्या टायमिंगला. तर बघू शकता खूप जास्त हवा सुटली आहे. सगळे झाडं म्हणजे नाही का समोर झाडं आहेत, चिंचेचं झाड, तर ते पण आता पूर्ण हलत होतं. आता हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.